नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूप चटपटीत असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी अर्धा कप बेसन घेतले। कुरकुरीतपणासाठी यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे। यानंतर पाव चमचा ओवा घातलाय, चिमूटभर हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलंय। यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। जास्त घट्टही नको आहे आपल्याला आणि पातळही नको आहे। तर हे असं पहा, याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। असं हे पीठ तयार करून घेतलं, हे बाजूला ठेवूया आणि आता इथे भाज्या एकत्र करूया। तर इथे मी एक बाउल घेतला, यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय, किसलेलं गाजर घेतलंय, सगळ्या भाज्या 2-2 चमचे घेतलेत। इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली, यानंतर इथे बीट घातलंय मी यामध्ये किसलेलं। याबरोबरच तुम्ही स्वीट कॉर्न असतील तर ते सुद्धा घालू शकता। चिमूटभर मीठ घातलं भाज्यांपुरतं आणि मिक्स करून घेऊया। आता हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं ते घेतलंय मी। इथे मी आता एक ब्रेड घेतलाय, ब्रेड यामध्ये घोळवून घ्यायचं आहे। इथे मी व्हाईट ब्रेड घेतलाय, तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घातलं होतं। तर पिठामध्ये घोळवून ब्रेड यावरती घालायचं आहे आपल्याला। इथे मी आता दुसरा ब्रेड सुद्धा पिठामध्ये घोळवून घेतलाय, तो सुद्धा पहिल्या ब्रेडच्या बाजूला असा लावून घ्यायचा आहे। मीडियम ठेवायची गॅसची फ्लेम। आता वरून आपण भाज्या घालूया। भाज्या ज्या आपण मिक्स करून ठेवल्या होत्या त्या वरच्या बाजूला पसरवून घ्यायच्या आहेत। आता याच्यावरून थोडंसं बेसन जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं बेसनाचं ते घालायचं, म्हणजे या भाज्या आपण जेव्हा हे उलटू तेव्हा निघणार नाहीत आणि चिकटून बसतील व्यवस्थित। तर आज आपण पुडला सँडविच बनवतोय। अगदी चटपटीत आणि मस्त अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी। बेसन जास्त घालायचं नाही आहे, थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि लगेच हा ब्रेड आपल्याला उलटायचा नाही आहे, कारण बेसनमध्ये घोळवल्यामुळे ब्रेड अगदी सॉफ्ट होतो आणि लगेच तुम्ही उलटायला जाल तर तुटू शकतो। म्हणून आधी याला खालच्या बाजूने क्रिस्पी होऊ दे, नंतर आपण ह्याला उलटून घेऊ। तर 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती मी खालच्या बाजूने भाजून घेतला। आता पहा, हलक्या हाताने आपल्याला हा उलटून घ्यायचा आहे। आता इथे वरच्या बाजूवरती मी चीज घालते। तर इथे चीज ऑप्शनल आहे, मी इथे लहान मुलांसाठी बनवते, लहान मुलांना चीज खूप आवडतं म्हणून इथे मी चीज घालते। पण तुम्हाला चीज नको असेल तर चीज शिवाय सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता। आता हे आपण खालच्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। खालच्या बाजूने सुद्धा क्रिस्पी करून घ्यायचे। आता हे आपण फोल्ड करून घेऊया। तर हे मस्त असं भाजलं गेलं दोन्ही बाजूने आणि आपण यामध्ये 1 चमचा रवा घातला, त्यामुळे छान क्रिस्पीपणा येतो याला। तर इथे मी आता थोडंसं बटर घालते वरून, ऑप्शनल आहे पूर्णपणे। तयार आहे, आपण काढून घेऊया। आणि आता आपण हे कट करून घेऊ।
तर हे मस्त असं चीझी आपलं पुडला सँडविच तयार आहे टोमॅटो केचप बरोबर. इथे मी सर्व केलं आहे. चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. मुलंच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी रेसिपी आहे. यामध्ये भरपूर भाज्या घातल्यात आपण. इथे मी व्हाईट ब्रेड घातला आहे, पण तुम्हाला हे आणखी हेल्दी करायचं असेल तर तुम्ही इथे ब्राऊन ब्रेड घेऊ शकता, मल्टीग्रेन ब्रेड घेऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.